कंपनीचे संचालक होणे शेतकऱ्यांना पडले महागात। शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळावा, शेतमालाची मूल्य साखळी विकसित व्हावी, शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळवून देऊन कमिशन पद्धत बंद व्हावी, या आणि अशा इतर उद्देशाने शासनामार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यात आली। यात संचालक म्हणून शेतकऱ्यांनाच घेण्यात आलं। मात्र या कंपन्यांमध्ये संचालक झाल्यानं गरीब शेतकऱ्यांच्या सर्वच शासकीय योजनांचा लाभ बंद झालेत। एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीतील संचालकांप्रमाणेच फार्मर प्रोड्युसर कंपनीतील संचालकांनाही DIN नंबर, डायरेक्ट इन्फॉर्मेशन नंबर मिळत असल्यानं दोन्ही संचालक सारख्याच उत्पन्न गटातील असल्याचे सरकारी दप्तरी दिसते। त्यामुळे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतील संचालकांप्रमाणेच फार्मर प्रोड्युसर कंपनीतील संचालकांना शासकीय योजनांची गरज नसल्याचं समजून शेतकरी संचालकांचं PM किसान, लाडकी बहीण, रेशन धान्य अशा योजना बंद झाल्याचं फार्मर प्रोड्युसर कंपनीतील शेतकरी संचालकांचं म्हणणं आहे। शेतकरी एखाद्या कंपनीचा संचालक झाला म्हणजे तो श्रीमंत झाला असं होत नाही। या फार्मर प्रोड्युसर कंपनीतील शेतकरी संचालक अजूनही शेतीवरच अवलंबून आहेत। विशेष म्हणजे अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्यात बहुतांश महिला संचालक आहेत। त्या तर अजूनही एखाद्याच्या शेतात कामाला जातात, मात्र त्यांचा केवळ कंपनी कायद्यानुसार DIN नंबर काढल्यानं त्यांचे लाभ बंद झालेत। 2025 वर्षाअखेर राज्यात जवळपास 15,000 फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्यात, तर अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 2,500 कंपन्या स्थापन झाल्यात। त्यात प्रत्येकी 10 संचालक असतात। त्यामुळे अशा शासकीय योजना बंद झालेल्या संचालकांची संख्या प्रचंड मोठी आहे। दरम्यान शासकीय योजना या वेगवेगळ्या विभागामार्फत चालवल्या जात असल्यानं लाभ बंद झालेल्या शेतकरी संचालकांना प्रत्येक विभागाकडे पाठपुरावा करणं शक्य नाही। त्यामुळे शासनानंच याबाबत ठोस धोरण राबवण्याची गरज आहे। ज्यावेळेस शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होत असताना शेतकऱ्याला डायरेक्ट इन्फॉर्मेशन नंबर काढल्याशिवाय त्या कंपनीची स्थापना होत नाही। जेव्हापासून संचालक झाले तेव्हापासून त्यांचं राशन बंद झालंय, लाडक्या बहिणींचे पैसे येणं बंद झाले, PM सन्मान निधी बंद झालाय। आज भारतामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना 50,000पेक्षा जास्त झाली असून महाराष्ट्रामध्ये त्याच्यातील 40% हा भाग महाराष्ट्रातला आहे। त्यातले त्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कंपन्यांची स्थापना झालेली आहे, ती संख्या आहे 2,500 पेक्षा जास्त। आज प्रत्येक कंपनीमध्ये स्थापना होत असताना 10 संचालक प्रमोटर्स असतात। अशा मिळून 50,000 कंपन्यांमाध्यमातून 5 लाखापेक्षा जास्त संचालक आज कंपन्यांमध्ये काम करत आहेत आणि या सर्वांचा लाभ हा बंद झालेला आहे। अशाने एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर असलेला व्यक्ती असेल, उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर कॉर्पोरेट MNC कंपन्या ज्या असतात त्या लेवलच्या डायरेक्टरांना देखील DIN नंबरची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये काम करणाऱ्या संचालकालाही DIN नंबरची आवश्यकता असते। त्यामुळं त्यांचे पद हे MCAच्या नजरेतनं सारखेच आहे, परंतु संचालक होणारा शेतकरी वर्ग आहे तो खुरपायला जात आहे, कुठे खांदणी करायला जात आहे आणि त्यांना संचालक म्हणून आता कंपन्यांमध्ये काम करत असताना ते लगेच श्रीमंत झालेले नाहीयेत। ते एक सर्वसामान्य शेतकरी आहेत, पण त्यांच्या ह्या योजनांची त्यांना गरज असताना ते बंद झालेले आहेत। शेतकऱ्यासाठी कंपनी स्थापन केली, शेतकऱ्यासाठी काम करतो, त्यासाठी संचालक झाला आणि त्या संचालक झाल्यावर आमचे PM किसानचे पैसे आणि लाडक्या बहिणी राशन बंद झालं, शासनाने ते चालू करण्यात यावे। शासनाने लाडक्या बहिणीचे पैसे चालू ठेवावं, सन्मान निधी चालू ठेवावं आणि राशन चालू ठेवावं। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।